प्लम केक। आज मी बनवला आहे नाताळ विशेष प्लम केक। हाय फ्रेंड्स, क्रिसमस जवळ आला आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम ऑथेंटिक प्लम केकची रेसिपी। तर प्लम केक बेसिकली वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। अल्कोहोलिक असतो, नॉन अल्कोहोलिक असतो, एगलेस असतो, विथ एग्स असतो। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नॉन अल्कोहोलिक फ्रूट ज्युसेसपासून बनवलेला प्लम केक। तर हा जो प्लम केक आहे तो आपण फ्रूट ज्युसेस म्हणजे बेसिकली ॲपल ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस अशा फ्रूट ज्युसेसपासून बनवू शकतो। तर सगळ्यात आधी आपल्याला ज्युसेसमध्ये काही जे टूटी फ्रुटी रेझिन्स वगैरे असतात, ड्राईड नट्स बेसिकली, ते भिजवून ठेवायचे आहेत। मी तुम्हाला दाखवते कसं करायचं। तर सगळ्यात अगोदर मला तयार करून घ्यायचा आहे ऑरेंज ज्यूस। माझ्याकडे ज्युसर नाही आहे, त्यामुळे मी काटा आणि चाकू याच्या मदतीने ऑरेंज ज्यूस काढून घेणार आहे। सगळ्यात अगोदर 2 फ्रेश ऑरेंजेस मी घेतलेले आहेत, त्याची अगोदर मी सालं काढून घेत आहे आणि त्यानंतर काटा आणि चाकूच्या मदतीने याचा ज्यूस काढून घेत आहे। नंतर माझ्या लक्षात आलं की सालं न काढताही आपण ॲक्च्युली ज्यूस काढू शकलो असतो, बट एनिवेज ही पद्धत खूप सोपी आहे। तुम्ही बघू शकता मी काट्यांनी ऑरेंजेसला टोचून घेतलेलं आहे, त्यामुळे ते थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे आणि त्यानंतर काटामध्ये ठेवून त्याच्यावर प्रेशर देऊन त्याचा ज्यूस काढलेला आहे। तर व्यवस्थित छान ज्यूस निघतो। फ्रेश ऑरेंजेस असेल तर उत्तमच आहे। साधारणपणे अर्धा कप मला ऑरेंज ज्यूस मिळालेला आहे। तुम्ही रेडीमेड ऑरेंज ज्यूस पण वापरू शकता, पण हा फ्रेश ऑरेंज ज्यूस जो असतो त्याची चव खूप छान लागते आणि ऑफकोर्स नॅचरल असतो। त्यानंतर मी मार्केटमधनं फक्त टूटी फ्रुटी आणलेत आणि काही ड्राईड बेरीज आणलेले आहेत। तर टूटी फ्रुटी मला साधारणपणे ऑफरमध्ये काहीतरी 40-45 रुपयाला मिळाले होते आणि हे ड्राईड बेरीज आहेत, ह्याच्यामध्ये मिक्स बेरीज आहेत, म्हणजे मिक्स ब्लूबेरीज, चेरी आणि रेझिन्स वगैरे असं मिक्स आहे याच्यामध्ये। तर हे बेरीज मी सगळ्यात आधी थोडेसे बारीक करून घेत आहे। तुम्ही डायरेक्टही यूज करू शकता, पण मला वाटलं थोडेसे मोठे पीसेस आहेत त्यामुळे मी बारीक करून ह्याच्यामध्ये टाकत आहे। टूटी फ्रुटी ही मी टाकलेली आहे। घरात काही रेझिन्स वगैरे अवेलेबल असतील तर त्याचाही यूज तुम्ही करूच शकता। आणि हे आपल्याला साधारणपणे ओव्हरनाईट सोक करायचं आहे। तुम्हाला जर घाई असेल तर कमीत कमी 2 ते 3 तास याला सोक करून ठेवा। हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये साखर वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे। साखरेचं आपल्याला बनवायचं आहे कॅरमेल। तर साधारणपणे अर्धा कप मी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये मी टाकत आहे 2 टीस्पून पाणी आणि ह्या सगळ्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कॅरमेल बनवून घ्यायचं आहे। हे खूप ट्रिकी आहे, मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे कॅरमेल बनवताना। गॅसची फ्लेम हाय असेल तर ते जळून जाईल, खूप लो असेल तर शुगर थोडीशी क्रिस्टलाइज व्हायला लागते, जशी माझीही व्हायला लागली होती। मी थोडंसं पाणी टाकून पटापट त्याला ढवळून घेतलेलं आहे आणि फायनली कॅरमेल रेडी झालेलं आहे। त्यानंतर आपण ड्राय मिक्स तयार करून घेऊया। त्यासाठी 1 कप मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि दालचिनीची पावडर ही टाकणं प्लम केकमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे। प्लम केकचा ऑथेंटिक फ्लेवर जो असतो तो दालचिनी पावडरमुळे येतो आणि ऑफकोर्स जे ज्यूस आपण आणि रेझिन्स घातलेले आहेत त्यामुळे येतो। अशा पद्धतीने ड्राय मिक्स पण मी रेडी करून ठेवलेलं आहे। चाळून घेतल्यामुळे त्यात एरेशन छान होतं। तर आपलं लिक्विड जे कॉन्टेंट्स आहेत ते आपण सगळे मिक्स करून घेऊया। त्यासाठी साधारणपणे 1/4 कप मी दही घेतलेलं आहे आणि 2 टीस्पून 2 to 3 टीस्पून तेल आणि हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तेलाची क्वांटिटी अगदीच कमी नाही ठेवायची आहे, कमीत कमी 2 ते 3 टीस्पून हवं, तरच केकमध्ये मॉइश्चर राहतं, कारण आपण ह्याच्यामध्ये अंडी नाही वापरत आहे, त्यामुळे दही आणि तेलानेच याला मॉइश्चर येईल। त्यानंतर हे कॅरमेल आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। थोडंसं स्टिकी होतं तर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि प्रॉपरली याला फेटून घ्यायचं आहे, सो दॅट जो स्वीटनेस जो आहे ना तो युनिफॉर्मली सगळीकडे लागेल। हे बघा अशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे आणि यानंतर आपण जे ज्यूस आणि रेझिन्सचं मिक्सचर सोक केलेलं होतं, बेरीज पण, ते आपण याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता हे आता किती दाटसर झालेलं आहे आणि याचा रंगही फार सुरेख आलेला आहे, एकदम असा ऑरेंज कलर आलेला आहे, डार्क ऑरेंज कलर। हे बघा अशा पद्धतीने सगळं मी मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आणि जितकं व्यवस्थित मिक्स करू ना आपण तेवढं छान केक हलका होतो, फ्लफी होतो।
तर आता हे सगळं रेस्ट होतं आहे थोडं, तोपर्यंत आपण काय करूया की केकचा टिन माझ्याकडे म्हणजे हे पातेलं आहे ॲल्युमिनियमचं बेसिकली, तर त्याला मी ग्रीस करून घेत आहे. एक ॲल्युमिनियमची कढई मी तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये कुकरची डिश घातलेली आहे. तर बेसिकली केक मोल्ड तुमच्याकडे असेल तर उत्तम, माझ्याकडे नाही आहे, मग मी हे ॲल्युमिनियमचं फ्लॅट बेसचं जे पातेलं आहे ते वापरते आहे. आणि त्यामध्ये मी आता बटर पेपर घालते आहे. तुम्ही बघू शकता बटर पेपर घालायची ट्रिक मी इथे दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा बटर पेपर, तर आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट कळेल की किती आपल्याला लागेल. अदरवाईज आपण ते गोल हाताने कापत राहतो, ते परफेक्ट साईज अचीव होईपर्यंत खूप वेळ लागतो. तर ही एक थोडी सोपी ट्रिक आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट झालेलं आहे हे. ह्याच्यावरही ग्रीस करायची गरज वाटत असेल तर करा. जनरली हा बटर पेपर चिकटत नाही केकला, त्यामुळे मी ग्रीस केलेलं नाही आहे. तर या वेट मिक्समध्ये आता ड्राय मिक्स जे आपण बनवलेलं होतं ते हळूहळू घालून आपण त्याला मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स करताना लक्षात ठेवा, एकाच डायरेक्शनमध्ये एकाच दिशेने ह्याला व्यवस्थित फिरवायचं आहे, मधून कट करायचं आहे. ही जनरली जे बेकर्स आहेत त्यांना ही ट्रिक माहिती असते. तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तरीही हा केक तुमचा उत्तमच बनणार आहे. फक्त ही ट्रिक फॉलो करा. यामुळे काय होतं ना, आपण जेवढी मेहनत घेतलेली एरेशन करायला, फेटायला, तर त्यामुळे काय होतं की हे एरेशन इंटॅक्ट राहतं. जर तुम्ही उलटंसुलटं मिक्स केलं तर त्यातले जे आपण बबल्स फॉर्म केलेले असतात मायन्यूट, ते निघून जातील. त्यामुळे मग केक हलका फुलका होणार नाही. त्यामुळे ही ट्रिक फॉलो करा. मस्त व्यवस्थित मिक्स होतं एका डायरेक्शनमध्ये मिक्स करूनही. हे बघा, साधारणपणे वाटत असतील काही गुठळ्या, तर त्या मोडून घ्यायच्या आहे. हे बॅटर आपल्याला अजिबात लिक्विडी करायचं नाही आहे, त्यामुळे मी दूध अजिबातच ॲड केलेलं नाही आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि यानंतर मी व्हॅनिला एसेन्स विसरले होते, तर तो मी आत्ता घालत आहे. जनरली आपण काही रेसिपीज बनवतो ना, स्मेलमुळे आपल्याला कळतं की काहीतरी मिसिंग आहे. मग हे मिक्स करताना मला असं वाटत होतं की काहीतरी मिसिंग आहे ह्याच्यामध्ये. मग मला आठवलं की मी व्हॅनिला एसेन्स नव्हता घातला, तर तो मी ह्याच्यामध्ये घातला आहे. अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. प्लम केकची कन्सिस्टन्सी अशीच असते, त्यामुळे ही कन्सिस्टन्सी साधारणपणे अचीव झाल्यानंतर तुम्ही याला केकच्या मोल्डमध्ये ट्रान्सफर करू शकता. हे बघा, याच्यामध्ये दूध वगैरे घालायची अजिबातच गरज पडलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता की केकच्या बॅटरलाही किती छान टेक्स्चर आलेलं आहे. मस्त शायनी दिसत आहे ते बॅटर. हे बघा. आता या बॅटरवर तुम्हाला वरतून काही नट्स वगैरे घालून गार्निश करायचं असेल तुम्ही करू शकता, पण मला पर्सनली हार्ड नट्स केकमध्ये जास्त आवडत नाही. अदरवाईज तुम्ही काजू बदामचे तुकडे किंवा पिस्ताशियोज वगैरे हे सगळे प्लम केकमध्ये वापरले जातात जनरली. पण मी फक्त माझ्याकडे काही उरलेले मी थोडेसे साईडला काढून ठेवलेले नट्स हे होते, रेझिन्स होते आणि बेरीज होत्या, त्याचं मी थोडंसं गार्निशिंग करत आहे. आणि या पद्धतीने आपली कढई तापलेली आहे व्यवस्थित. तर याला आपण बेक करून घेऊया. याला बेक करताना काळजी घ्यायची आहे, लो टू मीडियम फ्लेमवरच बेक करायचं आहे. मला आधी वाटलं होतं की साधारण 40 मिनटं लागतील, पण 20 ते 25 मिनटामध्ये हा केक व्यवस्थित बेक होतो, कारण हा फार लिक्विडी फॉर्ममध्ये नाही आहे. तुम्ही बघू शकता, चाकू याच्यामध्ये घातल्यानंतर याला अजिबातच काहीही टच होत नाही आहे, स्टिक होत नाही आहे. सो आपला केक बनून रेडी आहे. ह्याचं टेक्स्चर तुम्ही बघा, युनिफॉर्मली सगळीकडनं तो फुगला आहे. हा प्लम केक एकदम तयार आहे. मी फक्त वाट बघते की तो कधी गार होईल आणि कधी मी सर्व करेन. पातेलं थोडंसं गार झाल्यावर मी त्याला उलटं करून घेतलेलं आहे. थोडंसं टॅप केलं आहे वरती आणि तुम्ही बघू शकता एकदम इझिली हा केक निघालेला आहे. खूप मेहनत नाही करायला लागली आहे आपल्याला. तर आता याच्यावरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. हे बघा, अजिबात स्टिक नाही झालेला आहे, इझिली निघतो आहे. कलर किती जबरदस्त आलेला आहे. तुम्ही बघा, गोल्डन कलर आलेला आहे याला, मस्त वरतून क्रीम कलर आहे. बेरीजने आपण जे गार्निशिंग केलेलं होतं तेही खूप मस्त दिसत आहे. सॉफ्ट आणि फ्लफी झालेला आहे हा केक, तुम्ही बघू शकता. आणि सुगंध तर खूपच मस्त येत आहे. या केकचा घमघमाट सुटला आहे घरामध्ये. मी तुम्हाला पीस कट करून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित तो आतून शिजलेला आहे, फ्लफी झालेला आहे. आपण कढईमध्ये केल्यामुळे गोल्डन क्रस्ट असा साईडने त्याला आलेला आहे, तो खूप टेस्टी लागतो. पण तुम्ही ओव्हनमध्ये बेक करता तेव्हा ते युनिफॉर्म बेक होईल सगळीकडून. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप फ्लफी आहे, आतून अजिबात कच्चा नाही आहे, स्पॉन्जी झालेला आहे एकदम. आणि बेरीजचं जे मॉइस्ट आहे ना आणि आंबटची टेस्ट ती खूप छान लागते ह्याच्यामध्ये. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसा झाला होता.
कियाराला आणि मलाही आवडला आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.